नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. आजचा वार बुधवार आणि वाजलेत पहाटेचे 5. बाप्पा येण्याच्या आतुरतेने तर झोप लागतच नव्हती, पण त्यातल्या त्यात डेकोरेशनही पूर्ण झालेलं नव्हतं. अर्जुन आणि रायासुद्धा जागे होते. आज डेकोरेशन कंप्लीट होईल की नाही या चिंतेत मात्र राया बसलेला होता, पण त्याला दिलासा द्यायला त्याचा फ्रेंड आलेला होता. अर्जुनने रायाला हमी दिली की आज रात्री यांच्याकडून डेकोरेशन कंप्लीटच करून घेऊ, त्याशिवाय यांना काही सुट्टी नाही. आणि आम्हीसुद्धा त्या भीतीने डेकोरेशन कंप्लीट करायला लागलो. आमचे डेकोरेशन सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण झाले. भल्या पहाटे 10 वाजता उठून राया रेडी झाला आणि फिशशी गप्पा मारत होता. तेवढ्यात डॅडाने विचारलं, काय आणायला जायचं राया? राया बोलला, बाप्पा बाप्पा आणि गणपती बाप्पा. तर असं झालं होतं आमच्या बाप्पाचं डेकोरेशन. आणि आम्ही निघालो होतो बाप्पा घ्यायला. तिथे जाताच दुकानदाराने आवाज दिला. तिथे बसून बाप्पा सुद्धा रायाचीच वाट बघत होता. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा दगडूशेठ गणपतीच घरी घेऊन जाणार. तिथे आम्ही बाप्पाची पूजा केली आणि बाप्पाला विनंती केली की बाप्पा, आम्ही मनोभावे तुला घ्यायला आलो आणि तू सुद्धा आमच्यासोबत चल. गणपती बाप्पा तर रेडीच होते आमच्यासोबत घरी यायला. सो आम्ही बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि बाप्पाला घेऊन घरी निघालो. बाप्पा घरी येत आहे या आनंदातच राया बाकी खूपच खुश होता आणि तो नाचतच. गणपती बाप्पाचं वाजत गाजत स्वागत करायचं जणू काही रायाला माहितीच होतं. सो राया त्या गणपती बाप्पाच्या आगमनाला सुद्धा नाचतच होता. ओ स्मार्ट बॉय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे वाचत गाजत गणपती बाप्पांचं आमच्या घरी आगमन झालं. तर हे आहेत आमचे यावर्षीचे श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा. आणि हो, रायाचे बाप्पा. आणि यावर्षीचं आमचं डेकोरेशन होतं असं. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाच बसवण्याची विधी चालू केली. पहिले कलशाला 5 कुंकवाच्या रेषा आणि 5 हळदीच्या रेषा काढून घेतल्या. त्यानंतर कुंकवामध्ये 1 नाणं, हळदी कुंकू आणि अक्षता वाहिल्या. त्यात नागिनीचे 5 पानं लावून नारळ उभा केला आणि कलश तयार केला. आणि हो, शेजारी जे मला सांगतायत ते ब्राह्मण नाही बरं. असं म्हणतात ना की कोणतंही काम करायला शहाण्या माणसाची मदत घ्यावी. सो मी या शहाण्या माणसाची मदत घेत होती. मंगल मूर्ती. त्या पद्धतीने आम्ही कलश विराजमान केला आणि त्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक केला. पहिले आम्ही घरातल्या गणपती बाप्पाचे पंचामृताने स्नान केले आणि नंतर आणलेल्या बाप्पाचे सुद्धा पंचामृताने स्नान करून अभिषेक केला. आणि अशा पद्धतीने आमचा बाप्पा आम्ही विराजमान केला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघा किती शोभून दिसत आहेत ना रायाच्या घरात. आणि खरंच ते डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर दिसत होतं. बाप्पा आल्यावरच खरी त्याला शोभा आली. आणि त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाला जानवे किंवा गणपती बाप्पाची पूजा केली आणि गणपती बाप्पाला नमस्कार करून गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेतले. विधी करून गणपती बाप्पा बसवल्यावर आम्ही केली गणपती बाप्पाची पहिली आरती. आरतीच्या वेळेस असं जणू वाटतं की गणपती बाप्पाशी गप्पाच मारतोय. खरंच किती प्रसन्न वाटतं ना गणपती बाप्पाची आरती केल्यावर. घरातल्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर आम्ही गेलो आमच्या सोसायटीच्या गणपती बाप्पाच्या आगमनाला. तिथे ढोल वाजत होते आणि खूप गर्दीसुद्धा होती. मला तर असं वाटतं गणपतीच्या मिरवणुकीला ढोल नाही म्हणजे मज्जाच नाही. आणि खरंच खूप छान प्रसन्न वातावरण होतं. आणि राया तर आपल्या आवडीचं काम करत होता, नाचत होता. बघितलं राया किती एन्जॉय करतो ते. मस्तपैकी तो ढोल ताशावर नाचतच होता. संध्याकाळी सोसायटीच्या गणपती बाप्पाच्या आरतीला गेल्यानंतर तिथे काही प्रोग्रामसुद्धा होते. खरंच गणपती बाप्पा येतात तर खूप सारा आनंद, मस्ती आणि सगळंच घेऊन येतात. खूप प्रसन्न छान माहोल झालेला होता आणि रायासुद्धा तिथे खूप एन्जॉय करत होता. त्यानंतर आम्ही ओवी दिदीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलो आणि तिथे डेकोरेशन पाहिलं तर अचंबितच झालो. घरच्या घरी इतकं सुंदर डेकोरेशन होऊ शकतं याचंसुद्धा मला नवलच होतं. आज सोसायटीच्या गणपती बाप्पा पुढे म्युझिक चेअरचं अरेंजमेंट केलेलं होतं. रायाला तिथे पार्टिसिपेट करता येत नव्हतं, पण राया त्या लावलेल्या सॉन्गवर खरंच खूप एन्जॉय करत होता आणि नाचत होता. नंतर आम्ही निघालो शॉर्ट ड्राईव्हसाठी. विकेंडला कुठेतरी बाहेर फिरायला जाणं आणि उगाचच फेरफटका मारणं हे जणू काही आमचं रिच्युअल्स झालं. आता बाहेर पडलोच आहे तर काहीतरी चुटूरमुटूर खाऊन जाऊया म्हणून आम्ही एका खाऊगल्लीला थांबलो. पण रायाला तिथे आम्ही सगळ्यांनी फास्ट फूड घेतलं ते काही सहन झालं नाही आणि त्याने आम्हाला खूपच खडे बोल सुनावले. त्याला अजिबात आवडलं नाही. तो बोलला खायचं नाही फास्ट फूड, फास्ट फूड आणि फास्ट फूड. आणि तो आम्हाला काहीतरी फूड ऑर्डर करायला घेऊन गेला आणि तिथे जाऊन त्याने मेनू कार्ड पाहताच त्याचं आवडतीचं काम केलं. रायाने पहिले खात्री करून घेतली की मेनू बुकमध्ये काही हेल्दी फूड आहे की नाही आणि मगच त्याने आमच्यासाठी एक पराठा ऑर्डर केला. तो पण पनीर,
विदाऊट चीज. आणि रायाच्या भीतीमुळे आम्ही तो खाल्ला. पराठा खरंच हेल्दी होता आणि आम्हालाही पटलं की हेल्दी फूड खायला पाहिजे असं. घरी येऊन रायाने गणपती बाप्पाची आरती केली आणि आशीर्वाद घेतला आणि थोडीशी गणपती बाप्पाशी हितगुज केली की काय चाललं गणपती बाप्पा, करमत आहे ना आमच्या घरात. आणि गणपती बाप्पा तर रायाचे फॅनच झालेले. त्यांनाही करमत होतं आणि गणपती बाप्पासुद्धा रायाशी गप्पा मारतच होते. हा आहे आमच्या यंदाच्या गणपती बाप्पाचा फायनल लूक. खरंच किती प्रसन्न वातावरण होतं ना. घराच्या एका कोपऱ्यात गणपती बाप्पा विराजमान होतात, पण पूर्ण घर प्रसन्न. कदाचित म्हणूनच गणपती बाप्पाला विघ्नहर्ता आणि सुखकर्ता म्हणतात. रायाच्या आणि गणपती बाप्पाच्या गप्पा काही संपणार नाही. पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.